अन्न दुग्ना प्रकल्प हा प्रकल्प परतूर मंठा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन हा प्रकल्प झालेला आहे। या प्रकल्पातील शेतकरी सर्व जे बाधित शेतकरी त्या बाधित शेतकऱ्यांना अद्यापर्यंत शासनाकडून पूर्ण मावेजा देखील या ठिकाणी मिळालेला नसताना इथला जे मृत साठा जो आज शिल्लक आहे पाण्याचा ज्याच्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो, जनावरांसाठी चाऱ्यासाठी पाणी या ठिकाणी उपलब्ध होतो, ते पाणी देखील परभणीकडे नदी पात्राने सोडण्याचा हा जो शासनाचा घाट आहे हा आम्ही मोडण्यासाठी या ठिकाणी सर्व शेतकरी जमा झालेले आहेत। आणि या संदर्भात सांगायचं म्हणजे परतूर नगरपालिका जवळपास 50 ते 70 हजार लोकसंख्येचं गाव, मंठा नगरपालिका जे 50 हजार लोकसंख्येचं गाव, सेलू नगरपालिका 50,000 ते 70,000 लोकसंख्येचं गाव, या गावांना देखील या तळ्यातून पाणी पुरवठा होतो। सर्व पाईपलाईन इथून झालेल्या आहेत या नगरपालिकेच्या। तालुक्यात जी वॉटर ग्रीड योजना झालेली आहे त्या प्रत्येक गावाला त्या वॉटर ग्रीड योजनेचं पाणी जे आहे ह्या तळ्यातूनच जात आहे। अशा परिस्थितीत ह्या मृत साठ्यामधलं पाणी परभणी जिल्ह्यात खाली सोडणं म्हणजे ह्या तालुक्यात दोन्ही तालुक्यावर आमच्या अन्याय करण्यासारखा हा प्रकार या ठिकाणी शासनानं निर्णय घेतलेला आहे। आणि अचानक रात्री GR निघतो आणि सकाळी 9 वाजता पाणी सोडायचं असं जर या पद्धतीचं जर शासन शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचं बोलूही देणार नसेल, त्यांना वेळही देणार नसेल, तर अशा पद्धतीचं ही जी हुकुमशाही आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही। आम्ही या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि जोपर्यंत सर्व शेतकरी या ठिकाणी ठाम आहेत तोपर्यंत आम्ही शासनाला विनंती करतोय की 1 जूनला आपण या ठिकाणाहून पाणी सोडावं। 1 जून पर्यंत या शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याला तुम्ही या ठिकाणी हात लावू नये एवढी आज आम्ही या प्रसंगी शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि पूर्ण ताकदीने शेतकरी या आंदोलनात सहभागी आहेत आणि जर शासनाने या ठिकाणी कोणतीही दुटप्पी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि जर तसं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व शेतकरी अर्धनग्न होऊन आम्ही ह्या पात्रात या बसणार आहोत, जेणेकरून शासनाने आमच्या या मागणीची दखल घ्यावी। धन्यवाद।